शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात वाढ होणार आहे का? आता या ठिकाणी कांद्याची निर्यात पूर्णपणे कोणत्याही अटी शर्ती किंवा खुली होऊ शकते का, त्या संदर्भातील महत्त्वाचे लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर असेल आपलं आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे महत्त्वाच्या अपडेटला. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन होऊ शकता, अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आमदार आहे हिरामन खोसकर यांनी काय म्हटलं आहे कांदा भावासंदर्भातील व कांदा लोकसभा निवडणुकीसंदर्भात. अहोरात्र परिश्रम घेऊन राजाभाऊ वाजे यांच्यासाठी काँग्रेसच्या वतीने ताकद लावली होती, त्यांचे फळ आम्हाला मिळाले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम होतील आणि खऱ्या अर्थाने आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने चांगला हिरा मिळाला आहे. केलेल्या कामाची पावती मिळाली, त्यांचाच आम्हाला आनंद आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील सर्व मतदारांकडून मनापासून आभार, हिरामन खोसकर आमदारांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा भावासंदर्भात सुद्धा या ठिकाणी आता महत्त्वाचं कामं होऊ शकतं, कारण की जे काही पहिले खासदार आहे ते कांदा भाव व कांदा निर्यात बंदीमुळे या ठिकाणी आता पराभूत झालेला आहे. त्याच मित्रांनो, माजी आमदार शिवसेना ठाकरे गट निर्मला गावित यांचं काय म्हणणं आहे तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या विजयासाठी गेल्या 2 महिन्यापासून सर्व मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याच्या प्रयत्नाला यश आले. वाजे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. आता वाजे यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील. त्यासाठी आम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या मतदार राजांचे आभार मानतो. निर्मला गावित, माजी आमदार शिवसेना ठाकरे गट. त्यानंतर भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांचं काय म्हणणं आहे तर बघा, केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी करून ठरवून कांद्याचे भाव पाडले. सोबत दूध, सोयाबीन, कापसाला सुद्धा या ठिकाणी कवडीमोल भाव मिळत असल्याने थेट आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल तीव्र संतापाची लाट होती. मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीसह अनेक शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे आता शेतकरी लोकसभेच्या निवडणुकीत मतदार यंत्रातून संताप व्यक्त करतील असे आम्ही. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान यंत्रातून रोष व्यक्त केल्याचे स्पष्ट आहे. भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना. शेतकऱ्यांना आता काय बदल होतो हे बघण्याजोगं आहे. कांद्याच्या भावात वाढ होती का, मोठी या ठिकाणी घोषणा काय करताय कांदा निर्यात संदर्भात हे बघण्याजोगं असणार आहे. आता नाशिक कांदा पट्ट्यातील जे काही आमदार या ठिकाणी मंत्री आहे, खासदार आहे, ते आता बदलले गेले आहे. कांदा प्रश्नासंदर्भात आता मुद्दा पुढं नेला जातो आहे का नाही, कांदा प्रश्नासंदर्भात मुद्दा पुढं या ठिकाणी उचलला जातो का नाही, त्या संदर्भात आता बघण्याजोगं असणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून